नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ऑफिस अटेंडंट रिक्रुटमेंट 2025 572 पदं संपूर्ण भारतभर भरली जाणार आहेत. अतिशय महत्त्वाची अशी ही भरती आहे. यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या भारताच्या सर्वोच्च बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे. यामध्ये एकूण 572 पदं जी आहेत, ऑफिस अटेंडंट ही जी 572 पदं या भरती प्रक्रियेमार्फत भरली जाणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. ऑनलाईन टेस्ट होईल, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. त्याचबरोबर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल, LPT. आणि याची जाहिरात जी आहे ही आत्ता RBI.org.in या रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे. याची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ही 15 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली आहे. लास्ट डेट फॉर्म भरण्याची जी आहे ही 4 फेब्रुवारी 2026 आहे. आणि साधारणपणे परीक्षा जी आहे ही 28 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन परीक्षा या सुरू होतील. यामध्ये आपण ह्या वॅकन्सी पाहू शकतो. अहमदाबादसाठी ST प्रवर्गासाठी 8 वॅकन्सी आहेत. OBC साठी 1 आहे, EWS 2 आहे, जनरल 18 आहे. म्हणजे 29 वॅकन्सी या अहमदाबादसाठी आहेत. त्याच्यामध्ये फिजिकली बॅकवर्ड स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राखीव पदं आहेत. तर ही या चार्टमध्ये तुम्हाला सर्व रिक्त पदं दिसून येतील की जी 572 पदं आहेत ही कशा पद्धतीने आहेत. बेंगळुरूसाठी 16 पदं आहेत, भोपाळसाठी 4 पदं आहेत, भुवनेश्वरसाठी 36 पदं आहेत, चंदीगडसाठी 2 पदं आहेत, चेन्नईसाठी 9 पदं आहेत, गुवाहाटीसाठी 52 पदं आहेत, हैदराबादसाठी 36 पदं आहेत, जयपूरसाठी 42 पदं आहेत, कानपूर आणि लखनौसाठी 125 पदं आहेत, कोलकातासाठी 90 पदं आहेत, मुंबईसाठी 33 पदं आहेत, नवी दिल्लीसाठी 61 पदं आहेत, पटनासाठी 37 पदं आहेत. अशी 572 पदं जी आहेत ही या परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सारख्या स्थापनेमध्ये तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून नोकरी करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. आणि तसं पाहिलं तर पदसंख्या सुद्धा खूप जास्त आहे. यासाठी काही पात्रता ज्या आहेत या आवश्यक पात्रतांच्यामध्ये वयोमर्यादा विद्यार्थ्याची 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान असली पाहिजे. SC, ST, OBC आणि फिजिकली बॅकवर्ड क्लासचे जे विद्यार्थी आहेत त्याला रिलॅक्सेशन असेल. इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असली पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून. त्याचबरोबर प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज इज अ मस्ट. म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक भाषा, या स्थानिक भाषेबद्दल स्थानिक भाषेवर तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे. Candidates should be an undergraduate, graduates and higher qualifications are not eligible. जो उमेदवार आहे हा अंडरग्रॅज्युएट असला पाहिजे. ग्रॅज्युएट्स अँड हायर क्वालिफिकेशन्स आर नॉट इलिजिबल. जे ग्रॅज्युएट्स आहेत किंवा हायर क्वालिफिकेशन असणारे विद्यार्थी आहेत ते पात्र नाहीत. या पदासाठी जे तुम्हाला सॅलरी आहे ही 46,029 इतकी आहे. त्याचबरोबर 15% हाऊस रेंट अलाउन्स असेल. त्याच्यानंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह मेडिकल फॅसिलिटीज असतील, लिव्ह फेअर कन्सेशन असेल, डिफाईन कंट्रीब्युशन न्यू पेन्शन स्कीमसाठी ची सुविधा उपलब्ध असेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे बेनिफिट्स या पदामुळे मिळणार आहेत. त्यासाठीची लेखी परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा जी घेतली जाईल ही ऑनलाईन परीक्षा जी आहे त्यामध्ये रिजनिंग 30 मार्क्ससाठी असेल, जनरल इंग्लिश 30 मार्क्ससाठी असेल, जनरल अवेअरनेस 30 मार्क्ससाठी असेल आणि न्यूमरिकल ॲबिलिटी जी आहे ही 30 मार्क्ससाठी असेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे एकूण 120 प्रश्न या परीक्षेमध्ये असतील. 90 मिनिटांचा वेळ असेल आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग सिस्टम जी आहे ही 1:4 असणार आहे. या ठिकाणी कामाचं स्वरूप जे आहे हे ऑफिस अटेंडंट असल्यामुळे या ठिकाणी फिजिकल मुवमेंट ऑफ फाईल्स अँड रेकॉर्ड्स, डिलिव्हरी ऑफ डाक अँड ऑफिस आर्टिकल्स, फोटो कॉपिंग अँड सेक्शन मॅनेजमेंट, असिस्टिंग इन अदर रुटीन नॉन क्लेरिकल वर्क्स अशा स्वरूपाचं हे कामाचं स्वरूप असणार आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा तर पहिली गोष्ट RBIच्या वेबसाईटवर जायचं आहे. रजिस्टर थ्रू द लिंक फॉर ऑफिस अटेंडंट PY 2025. त्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन द्यायचं आहे.
परीक्षेसाठी फीज जी आहे ही 450 रुपये आहे. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यू एस आणि 50 रुपये जी आहे ही SC, ST, PWD, PWBD आणि एक सर्व्हिसमन यांच्यासाठी ती फीज जी आहे ही 50 रुपये आहे. तर अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी परीक्षा आहे. त्यामुळे तत्काळ या परीक्षेचे अर्ज भरा. लास्ट डेट आहे ही 4 फेब्रुवारी 2026 आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करू नका. त्याचबरोबर हे फॉर्म भरताना तुमचा आधार व्हेरीफाईड असला पाहिजे, मोबाईल नंबर आधारशी लिंक असला पाहिजे, डिजिलॉकरचं तुमचं रजिस्ट्रेशन असेल. डिजिलॉकरकडून जर तुम्ही केलं तर ते अगदी सहज व्हेरिफिकेशन होईल, तुमचा अर्ज भरला जाईल. तर अशा पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची ही अतिशय चांगली अशी सुवर्णसंधी इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवारांना प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे नक्कीच या संधीचं सोनं करून घ्या. सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.